नमस्कार मित्रांनो, थरकाप उडवणारी बातमी आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्याच पानावर आलेली आहे. बातमी असं म्हणते की देशातल्या केवळ 6 राज्यांमध्ये, फक्त 6 राज्यांमध्ये 28 पैकी लोकसंख्या वाढीचा दर हा रिप्लेसमेंट लेवलच्या वरती आहे. म्हणजे आत्ता जी लोकसंख्या आहे ती भविष्यात सुदृढ राहावी यासाठी लोकसंख्या वाढीचा दर 2.1% असणं आवश्यक असतं. पण फक्त देशात 6 राज्य आहेत ज्याच्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा त्याच्यापेक्षा जास्त आहे. याच्यामध्ये बिहार, ज्याच्यामध्ये फर्टिलिटी रेट म्हणजे एका प्रत्येक बाईला किती मुलं साधारणतः होतात, पण तोही फार नाही आहे, तो 2.9 इतकाच आहे बिहारमध्ये. म्हणजे असं काही खूप जास्त नाही, असं की 4 मुलं होत आहेत, 5 मुलं होत आहेत, 15 मुलं होत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 2.7 आहे ग्रामीण भागामध्ये, आणि शहरी भागामध्ये अवघा 2.1% इतका आहे. म्हणजे जेवढं रिप्लेसमेंट लेवल तेवढंच आहे. मध्य प्रदेशमध्ये 2.6 ग्रामीण भागात, शहरी भागात 1.8. म्हणजे शहरी भागात मध्य प्रदेशमध्येही रिप्लेसमेंट लेवलपेक्षा कमी लोकसंख्या वाढ आहे. छत्तीसगडमध्येही 2.4 ग्रामीण भागात, 1.6 शहरी भागात. आणि 6वं राज्य आहे झारखंड, जिथे ग्रामीण भागात 2.3%, शहरी भागात 1.7%. आता प्रचंड पराक्रम गाजवणारी राज्य ज्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र देखील आहे, त्याचे आकडे बघूया. पण तमिळनाडूमध्ये ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, साधारणतः प्रत्येक स्त्रीला 1.3%, म्हणजे 1.3 म्हणजे साधारणतः 1 मूल प्रत्येक कुटुंबात आहे. त्याच्यापेक्षा थोडी जास्त काही कुटुंबात 2 मुलं. दिल्लीमध्ये तर शहरी भागामध्ये 1.2 इतकं आहे. अर्थात दिल्ली हे छोटं राज्य आहे, मुख्यतः शहरी राज्य आहे. पश्चिम बंगालमध्ये शहरी भागात 1.1%, ग्रामीण भागात 1.4. 1.4 म्हणजे कोण आहे हे मी सांगायची गरज नाही, पण तरी देखील हा आकडा खूप कमी आहे. महाराष्ट्र आपला एकूण आकडा 1.4% आहे. म्हणजे 2 मुलं महाराष्ट्रातही नाही आहे. त्यातली पुन्हा परप्रांतीय वगैरे धरली तर, इथल्या भूमिपुत्रांची अवस्था धरली तर ती बिकट आहे. हिमाचल प्रदेश 1.5, कर्नाटक 1.5, तेलंगणा 1.5, आंध्र प्रदेश 1.4, जम्मू 1.4, पंजाब 1.4. म्हणजे बघा, जवळपास या सगळ्या राज्यांमध्ये लोकसंख्या वेगाने खाली घसरत आहे. म्हणजे 2047 साली भारत म्हातारा झालेला असेल, आणि जी तरुणाई असेल ती एका विशिष्ट वर्गाची असेल. आज मी गेलो नाही, जवळच विराट हिंदू संमेलन वगैरे आहे आणि भाऊ तोरसेकर प्रमुख पाहुणे आहेत. खरं जायची इच्छा होती, पण या विराट हिंदू संमेलनाला सरासरी वय उपस्थितांचं 65 ते 70, कारण 25-30चं नाही, मुख्यतः 50, 60, 70 असेच लोक येणार असल्यामुळे दुर्दैवाने त्यांच्या निर्धाराचं काय होणार ही चिंता मला आहे. आणि म्हणजे मला वाईट वाटतं की म्हणजे मला जायला आवडलं असतं, पण ही त्यातली एक बाब आहे. सांगायचा मुद्दा हा की आपल्याकडे काही झालं की लगेच व्हिडिओवर कमेंट टाकतात, या देशामध्ये लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे, लोकसंख्या कमी करा. लोकसंख्या खूप वेगाने कमी होते, आणि असंच जर चालू राहिलं तर आणखीन 15-20 वर्षांनंतर जे वयोवृद्ध होतील त्यांची अवस्था अतिशय दारुण होईल. जर ते श्रीमंत असतील तर रोबोट्सच्या साहाय्याने त्यांच्यासोबत जगावं लागेल, जर नसतील तर शांतिदूतांबरोबर जगावं लागेल. ही वस्तुस्थिती आहे. आणि हे होण्याचं कारण म्हणजे कुठेतरी सरकारची आणि मोदी सरकारची ही चुकीची धोरणं. त्याच्या आधीच्या सरकारांनी पण हीच गोष्ट केली की लोकसंख्येकडे बघताना केवळ नगाला नग असं बघण्याची जी चूक आहे ती आपण करता कामा नये. त्याच्यामध्ये प्रांतानुसार, समाजानुसार विविधता
ती कायम राहिली तर देशाचं ऐक्य टिकेल, अन्यथा या लोकसंख्येतनं अनेक गंभीर सामाजिक आणि राजकीय प्रश्न निर्माण होऊ शकतील. हे असं का होत आहे याचं कारण देशाची शिक्षण व्यवस्था आपण सडवलेली आहे आणि देशाची आरोग्य व्यवस्थाही त्याच मार्गावर आहे. आणि या चिंतेपोटी जो कोणी शिकतो, जो कोणी मध्यम वर्गात जातो, जो कोणी उच्च मध्यम वर्गात जातो, तो पहिली गोष्ट कमी करतो तो म्हणजे आपली लोकसंख्या कमी करतो. आणि त्यामुळे लोकसंख्या वाढते ही मुख्यतः ज्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे अशा समाजांची लोकसंख्या वाढते. ते सरकारी यंत्रणेचा सगळ्यात जास्त फायदा ते घेतात. खरं तर तुम्ही आम्ही घेऊ शकतो, पण आपण त्याचा दर्जा तेवढा नसल्यामुळे ज्याला परवडतो तो याच्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा वेळेला कितीही आवाहन केलं तरी हा आकडा वाढत नाही. चीनचं उदाहरण आपल्यासमोर स्पष्ट आहे, जपानचं उदाहरण आपल्याकडे स्पष्ट आहे. जपानमध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा अनेक वर्ष उणे आहे आणि त्यामुळे जपानची लोकसंख्या वेगाने कमी होते, रशियाची लोकसंख्या वेगाने कमी होते. चीनमध्ये एक कुटुंब एक मूल धोरण राबवल्यामुळे आणि ती 30-40 वर्ष राबवल्यामुळे चीनची लोकसंख्या अचानक खूप त्याचा पाया ठिसूळ बनला. कारण तेव्हा त्याचा फायदा झाला, पण नंतर आता खूप जास्त वृद्ध आणि खूप कमी तरुण अशी अवस्था चीनची होते. भारतामध्ये त्यातल्या त्यात ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड वगैरे म्हणत होतो ते आता डेमोग्राफिक डिव्हिडंड उरलेलं नाही आहे. याचं कारण म्हणजे जवळपास सगळ्या औद्योगिक राज्यांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर युरोपपेक्षा खालती किंवा युरोप एवढा खालती पोचलेला आहे. युरोपमध्ये जो दर आहे तो सिरियातनं आलेल्या, इराकमधनं आलेल्या, पाकिस्तानमधनं आलेल्या लोकांमुळे तो जो दिसतोय तो त्यांच्यामुळे दिसतोय, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे हे जर बदलायचं असेल तर सरकारी धोरणामध्ये बदल घडवून आणणं नुसतं हिंदूंना आवाहन करून ही गोष्ट होणार नाहीये. एकतर त्याच्यासाठी सार्वजनिक शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेचा दर्जा सुधारणं. कोणाही राजकीय नेत्याची मुलं सार्वजनिक शाळेत जात नाहीत, त्यांचे नातेवाईक सार्वजनिक रुग्णालयांमध्ये उपचार घेत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे एक तर त्याचा दर्जा सुधारणं, नाहीतर मग खाजगी यंत्रणा जी आहे ती विमा किंवा इतर गोष्टींच्या साह्याने सगळ्यांसाठी उपलब्ध करून देणं. असं काही झालं, कुटुंब प्रबोधन करणं, मोबाईल आणि या सगळ्या गोष्टींपासून दूर नेणं, अनेक गोष्टी करणं आवश्यक आहे. पण हा जो धोका जाणवतोय तो अशासाठी कारण अवघ्या एका पिढीच्या अंतरात म्हणजे 20 वर्षात भारताचा लोकसंख्या वाढीचा दर इतक्या वेगाने ढासळलेला आहे की कुठेतरी धोरणात्मक बदल करण्याची आवश्यकता आहे का असं वाटावं लागलेलं आहे. आणि हे केव्हा जाणवणार आहे तर जेव्हा आत्ता जनगणना, आत्ता ज्याला घरांची गणना सुरू झालेली आहे, पण आता लवकरच जनगणना सुरू होईल आणि त्याचे आकडे जेव्हा समोर येतील तेव्हा खूप भयंकर वास्तव समोर येणार आहे. कारण याच्यामध्ये जातीनिहाय जनगणनाही होणार आहे, राज्यांचाही आकडा समोर येणार आहे आणि त्याच्यामुळे जे आकडे नंतर समोर येणार आहेत त्याच्यामुळे अनेकदा राज्यामध्ये समाजामध्ये संघर्ष उभा राहू शकेल अशी भीती मला वाटते. आणि राजकीय पक्ष कुठलाही असो, भाजपही असो, तो स्वतःला सत्तेवर येण्यासाठी त्या आकड्यांकडे बघून आपली भूमिका, आपली रणनीती बनवणार ही देखील गोष्ट उघड आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीतनं सावध व्हायची गरज आहे. हे फक्त यूट्यूबवर व्हिडिओमध्ये आवाहन करून किंवा समाज सभेमध्ये आवाहन करून किंवा इतर ठिकाणी आवाहन करून उपयोगाचं नाही आहे. हे कसं करता येईल, त्याच्यासाठी कशा प्रकारचे इन्सेंटिव्ह देता येतील, म्हणजे असं काही करता येईल का ज्यांच्या आईवडिलांना आणि यांना 1 किंवा 2 भावंड असतील, त्यांनी समजा 4 मुलं पैदा केली तर त्यांना काही पैसे सरकार देऊ शकेल, असं काही करता येऊ शकेल का? हा मी विचार म्हणतोय. म्हणजे असं करता येणं कायद्याच्या चौकटीत बसेल का, संविधानाच्या चौकटीत बसेल का याची मला कल्पना नाही आहे. पण ज्यांना परवडतं त्यांनी लोकसंख्या वाढवल्यास त्यांना सरकार कशा प्रकारे मदत करू शकेल असा काहीतरी विचार केला आणि त्या दृष्टीने सरकारने पैसे खर्च केले तर काहीतरी याच्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग दिसेल. अन्यथा
मला भीती वाटते जेव्हा हे आकडे लोकसंख्येचे समोर येतील तेव्हा नवीन संघर्षांची बीज त्याच्यामध्ये रोवली जातील. जेव्हा अनेक काही समाजांमध्ये आपला खरा आकडा कळेल तेव्हा त्यांच्या दृष्टिकोनात खूप मोठा बदल झालेला असेल. ही संधी शेवटची संधी आहे. हे आकडे बोलके आहेत. यात जर बदल झाला नाही, गाडी उलटी वळवली नाही, तर मग खूप मोठ्या आणि खूप गंभीर आव्हानांना आपल्या सगळ्यांना तोंड द्यावं लागणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.